खरोखरीच भारत आणि भारत देशासाठी आजचा दिवस हा सोन्याचा आणि ह्याच सोन्याच्या दिवशी आपला संपूर्ण भारत देश जो खऱ्या अर्थानं तरुण आहे आणि केवळ तरुण वर्ग हा सगळ्यात जास्त भारतामध्ये असल्यामुळे हाच तरुण वर्ग आणखीन सुवर्णयुग पाहू शकेल का हेच जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, NDTV मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा कुलकर्णी हसक आणि आज आपल्यासोबत 15 ऑगस्ट निमित्त खास असे पाहुणे आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांची मी ओळख करून देते. सगळ्यात आधी आपल्यासोबत आहेत वीरमाता अनुराधा गोरेबाई. अनुराधाबाई, आपलं खूप मनापासून स्वागत. मी बाई यासाठी म्हणते की तुम्ही शिक्षिका आहात आणि एक शिक्षिकेला बाई म्हणणं हे किती गर्वाचं असतं हे तुम्हीच सांगू शकता. आपल्यासोबत दुसऱ्या पाहुण्या आहेत मनीषा बाणखेले. आपलंही NDTV मराठीमध्ये स्वागत. अतिशय उत्तम अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या करत असतात. समुपदेशक आहेत आणि मानसोपचार तज्ज्ञ ही त्यांची ओळख. आणि आपल्या तिसऱ्या पाहुण्या आहेत अतिशय उत्तम व्हायोलिन वादक आहेत श्रुती भावे चितळे. आपलंही NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत. एक सुंदर स्वरांची मैफल ही त्यांच्यामुळे रंगणार आहे. मी सगळ्यात आधी वीरमाता ज्या आहेत त्यांच्याकडे जाते. खऱ्या अर्थानं जे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सुंदर म्हणजे आपलं मूल, ते मूल त्यांनी आपल्या देशासाठी समर्पित केलं आहे. कॅप्टन विनायक गोरे यांची महती ही वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र अशी भावना खरं तर बाई ही मनामध्ये येणं, आजही रोमांच अक्षरशः उठतात की अशी भावना मनामध्ये असणं आणि ती जगणं, ती लोकांपर्यंत आता पोहोचवणं हे खरं काम आहे. कसं ते साध्य होऊ शकेल? खरं तर प्रत्येकजण रोज करतच असतो, फक्त आपण नोटीस करत नाही एवढंच. आणि कारण कुठेही आपण कोणतंही प्रोफेशन असू दे, काहीही असू दे, आपलं जीव ओतून काम करत असतो आणि ज्यावेळेला माझा स्वार्थ त्याच्यात नाही आहे किंवा कोणाचंही नुकसान होणार नाही आहे या भावनेने केलेलं प्रत्येक काम हे मला वाटते ही भावना रुजवून जाते. मात्र तरीही तुम्हाला जसं वाटत असेल की आपल्या पुढच्या पिढीने खास वेगळं काहीतरी करायला हवं आहे जे उठून दिसेल, तर मात्र ते समाज, घर आणि एकूण सगळंच वातावरण आणि बरोबरीनं शाळा खास यांनी खास वातावरण निर्मिती करावी लागते. आणि आजकाल काही वेळेला म्हणतात की फक्त आमची देशभक्ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दिसते का. मी तर उलटं म्हणते की प्रत्येकाच्या मनात असलेली भावना ती प्रगट करण्याची संधी आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मिळते. खरं आहे. अगदी. पण तुम्ही शिक्षिका आहात आणि एक शिक्षिका म्हणून तुम्ही बघता की विद्यार्थ्यांमध्ये एक मनापासून जिद्द असते. ती जिद्द वाढवणं किंवा देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते अधिकाधिक वृद्धिंगत करणं ह्यासाठी काय मुळात प्रयत्न होणं गरजेचं आहे असं वाटतं? नाही, करत असतात शाळा. गव्हर्नमेंटच्या काही रूल्स पण असतात, त्याप्रमाणे रोज मूल्य शिक्षण असतं. निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धा असतात, खेळांच्या असतात, गाण्याच्या असतात, चित्रकलेच्या असतात. वर्गामध्ये जबाबदारी मुलांना दिली जाते, ती जबाबदारी पार करावी लागते. निवडणुका होतात, वर्गप्रमुख नेमले जातात आणि त्याच्याशिवाय म्हणजे साध्या साध्या गोष्टीतसुद्धा गृहपाठ कोणाचा चांगला झाला, उत्तर कोणी चांगलं दिलं, शिक्षक कसं बूस्ट करतो आणि कोणतीही गोष्ट जी कनेक्ट कशी करू शकतो ह्याच्यावर अवलंबून आहे. व्यक्तिमत्व शिबिर हा आजकाल एक म्हणजे जर कोणी फक्त पैसे मिळवण्याचं साधन असं म्हणून त्याच्याकडे नाही बघितलं ना, तर ह्याच्यामधून पण खूप उत्तम प्रकारे देशावर प्रेम करणं आणि माझ्या पलीकडे जाऊन काहीतरी करणं. गिर्यारोहकांचे गट झालेले आहेत, किल्ले राखणारे झालेले आहेत, वृक्षारोपण करणारे आहेत. म्हणजे मला तर काही वेळेला आश्चर्य वाटतं की आमच्या लहानपणी हे काहीच नव्हतं. आताची नवीन पिढी खूप खूप काय म्हणूया आपण त्याला नशीबवान आहे की अशा शेकडोने हजारो NGO आपल्याकडे. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगते मी तुला. माझं एक पुस्तक आहे परमवीर चक्र विजेते आणि ऑपरेशन सद्भावना. तर घरी बसल्या बसल्या महाराष्ट्रामधल्या मला 27 संस्था मिळाल्या की ज्या बॉर्डरवर म्हणजे ऑपरेशन सद्भावना इज ए प्रोग्रॅम ज्याच्यामध्ये टू ब्रिज द गॅप बिटवीन द आर्मी आणि लोकल पीपल. दुसरं असं आहे की लोकांची मनं म्हणजे हार्ट ऑफ द पीपल अँड माइंड ऑफ द पीपल बॉर्डरवरच्या लोकांची जर जिंकली नाही तर त्यांची साथ आपल्या आर्मीला मिळणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये राहून काम करणाऱ्या 27 संस्था मला मिळाल्या. आणखीन किती असतील मला माहिती नाही. फक्त त्यांची दखल घेतली जाते असं नाही. आणि हा सगळा माहोल निदान त्यांच्या आसपासच्या परिसरात तरी राष्ट्रभक्ती आपोआप आपोआप होत असते. दुर्गभ्रमण करणारे आहेत, वाचवणारे आहेत, अपंग मुलांसाठी काम करणारे आहेत, अनाथ मुलांसाठी काम करणारे आहेत, या सगळ्यामधून होत असते. खरंच तुम्ही या देशामध्ये जे उत्तम आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या जवळचं जे उत्तम आहे ते देशाला समर्पित केलेलं आहे आणि म्हणून त्यालाच अनुषंगून जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन मधुरते ते हे गीत मी विनंती करेन.
खरंच स्वातंत्र्य ही अतिशय सुखद भावना आहे. मनीषा, तुम्हाला विचारायचं आहे की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यामध्ये खूपदा गल्लत होते. ती गल्लत होऊ नये यासाठी थोडंसं मार्गदर्शन. स्वातंत्र्य आपण जर बोलायला गेलो तर इंडिपेंडन्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी, आणि स्वैराचार इंडिपेंडन्स विथ इररिस्पॉन्सिबिलिटी. आणि म्हणजे आपण बोलतो ना जबाबदारीने घेतलेला एक प्लस त्याचा जबाबदारीने उपभोगलेलं स्वातंत्र्य म्हणू शकतो, ते आहे खरं स्वातंत्र्य. आणि स्वैराचार बेजबाबदारीने उपभोगलेलं स्वातंत्र्य, ज्याच्यामध्ये जर मी तुम्हाला काही एक एक्झाम्पल जर देऊन तुम्हाला जर म्हणजे एक प्रेझेंट करेल की मी कुठला एक निर्णय घेते आहे. समजा मी एक फॅमिली मध्ये आहे किंवा मी फ्रेंड सर्कलमध्ये आहे किंवा कुठलाही एक निर्णय घेते आहे, मी निर्णय घेते आहे, पण ह्याच्यामुळे इतर कोणाला त्रास होता कामा नये, ना मानसिक ना शारीरिक ना कोणाच्या इमोशन्स दुखवल्या पाहिजे. जेव्हा आपण असे निर्णय घेतो त्याला म्हणतात जबाबदारीने घेतलेला तो स्वातंत्र्याचा उपभोग, की ह्याच्यामध्ये दिसून येते माणुसकी, लिमिटेशन्स आहेत, पॉझिटिव्ह आउटकम्स आहेत आणि रिस्पेक्ट आहे. आणि हे जर मी स्वैराचारमध्ये जर एक एक्झाम्पल द्यायला गेले तर माझं चांगलं होतं आहे ना, माझं भलं होतं आहे ना, बाकी कुणाचंही नुकसान हो, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. यात दिसतो माणुसकी नाही, लिमिटेशन्स नाही, नेगेटिव्ह आउटकम्स, डिसरिस्पेक्ट. बाई, तुम्हाला हे विचारायचं आहे की एक छोटीशी वस्तू जी चांगली आहे ती माझीच, ही भावना लहानपणापासून रुजली जाते लहान मुलांमध्ये, काही वेळेला रुजवली पण जाते. पण ह्यामध्ये एक गल्लत अशी होते की जे सुंदर आहे ते माझं तर आहेच, पण ते आधी या देशाचं आहे, या भूमीचं आहे, या प्रांताचा आहे, हा सुद्धा विचार करणं तितकंच गरजेचं असतं. आणि तुम्ही ते कॅप्टन विनायक यांच्यामध्ये रुजवलं हे जाणवतं. आणि म्हणूनच इतकं मोठं जे आपण बघतोय की धाडस त्यांनी केलं आणि अक्षरशः स्वतःचा जीवसुद्धा देशासाठी गमावला. मात्र हे कसं शक्य आहे, म्हणजे ही भावना लहान मुलांपासून लहानपणापासून रुजवणं हे तुम्ही कसं साध्य केलं? मला वाटते माझ्या विण्याच्या बाबतीतच असं नाही तर सुट्टीमध्ये आमच्या सोसायटीतली मुलं पण आमच्या घरी मस्तपैकी खेळत असायची. दुपारच्याला नाटक स्वतः लिहिणं, परफॉर्म करणं आणि मग हायकिंगला जाणं हा सगळा भाग होताच. पण मला बरेच वेळेला असं वाटतं की मुळात आधी आपण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय आणि पारतंत्र्यात होतो म्हणजे काय याचीच कल्पना नवीन पिढीला नाही आहे. कारण पारतंत्र्य म्हणजे मला वाटतं पहिलं भारतात आक्रमण झालं होतं इसवी सनापूर्वी 325 वर्ष. तेव्हापासून जेव्हा पारतंत्र्यात आपण होतो, म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये किंवा मुघल असतील, तुर्क असतील किंवा आणखीन कोणी असेल, तेव्हा आपल्याला काय काय बंधनं होती ती जर नव्या मुलांनी ऐकली ना तर मग ह्या जसं म्हणाल्या स्वैराचार आणि स्वातंत्र्य याच्यामध्ये ती गल्लत करणार नाहीत. मुळात चूक आपली अशी आहे की स्वातंत्र्यानंतर आपण खरा इतिहास समाजापर्यंत मुलांनाच कशाला, पालकांनाही माहिती नाही आहे, माझ्या वयाच्या स्त्रियांना पुरुषांना तेही माहिती नाही आहे की तेव्हा नेमकं काय झालं. म्हणजे स्वतःचं घरामध्ये पूजा करायला बंधन आहे, सडा रांगोळी करता येणार नाही, कुंकू लावता येणार नाही, टिक्का लावता येणार नाही, कर आपल्याला भरावे लागत होते वेगवेगळे. हा का किंवा कशासाठी हा प्रश्न विचारायची तुम्हाला कुठे हेच नव्हती. दोनच ऑप्शन्स तुमच्यासमोर होते, एक तर धर्मांतर करा किंवा देश सोडून जा, नाही तर कत्तलीला तयार व्हा. मला वाटते फक्त काश्मीर फाईलमध्ये आहे असं नाही, तर अख्ख्या भारतामध्ये ही स्थिती होती. आणि ही कल्पना आणि त्यावेळेला अनेकांनी म्हणजे आपल्याला जे बरेच वेळेला सांगितलं जातं की भारत हा पराभूतांचा देश आहे, असं नाही आहे. तर असे कोण होते नरवीर की ज्यांनी देशासाठी आपल्याला प्राणार्पण केलं. मला वाटते मुलांना जर नावं विचारली ना तर आजकाल ती नावं पण सांगता येत नाहीत. तेव्हा अशी सगळी जी लोकं आहेत की ज्यांनी सर्वस्वाचं दान केलेलं आहे, त्या सर्वस्वाचं दान केलेल्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये स्त्रियासुद्धा होता. म्हणजे मला वाटते आजकाल म्हटलं जातं की स्त्रियांना पूर्वी उंबरठा ओलांडता येत नव्हता, शिक्षण नव्हतं. हे सगळं चूक आहे, गलत आहे. हे कधी घडलं, काय घडलं, आत्ता वेळ आपल्याकडे खूप मर्यादित आहे. पण पांडवकालीत नव्हे तर भारतामधली जगामधली पहिली स्त्री राज्यकर्ती ती काश्मीरातली होती, यशोवती. त्याच वेळेला दक्षिणेमध्ये पण अशी एक राणी होती की तिचं नंतर ते त्सुनामी वगैरे आली असेल पण गेलं, पण ती त्यावेळेला तिथे ती राज्य करत होती, राणी होती. पुरा राज्याभिषेक होऊन सगळं शिक्षण घेऊन ती झाली होती. हा अशा असंख्य गोष्टी ज्या आमच्यापासून दडवल्या गेल्या आहेत भारताची महानता सांगणाऱ्या, त्या जर सांगितल्या गेल्या ना तर मला, आणि त्या मग दरवेळेला धड्यामध्ये पाहिजे पुस्तकामध्ये असं नाही. तुम्ही गोष्टी सांगा, गाणी सांगा, त्यांना छोटी छोटी स्किट्स तयार करायला सांगा, भाषणं द्यायला सांगा, एक ना दोन असंख्य प्रकारे
त्याला ऑफ तासाला मुलांना क्विज कॉन्टेस्ट बनवायला सांगा. कारण पुढचं आजकाल पण बघतो की टेक्नोसावी मुलं आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना त्या थोडासा क्ल्यू मिळाला ना की भन्नाटपणे शोधतात वेळेचं. विनयच्या बाबतीत म्हणशील तर तो मॉनिटरिंगला दुसरीपासून जात होता. अभ्यासाचं टेन्शन त्याला कधीच नव्हतं. आजकाल पालक अभ्यास, मार्क किती पडले, पर्सेंटेज किती पडले याच्यात गुंतत राहतात. त्याच्या पलीकडे त्यांनी आलं पाहिजे. ते होणारच होणार, करिअर चांगलं असेल ते. त्याच्या पलीकडे मल्टी टॅलेंटेड कसं होईल आणि जे काय करेल तो जिद्दीने करेल. तुला यश मिळालं, नंबरच आला पाहिजे असं नाही, पण तू तुझं चांगलं दिलंस की नाही ही भावना रुजवली की आपोआप होतं. असं मी तुला राज्यकर्त्यांचं उदाहरण दिलं, तसं पण बरेच वेळेला म्हणतो की मोहम्मद घोरीनी इतक्या वेळेला अमुक लुटलं तमुक लुटलं, पण मोहम्मद घोरीला हरवणारी पण राणी होती गुजरातची. त्याशिवाय तुम्हाला कदाचित आज विचारलं तर बँकर कोण, लेडी बँकर कोण की जिने ब्रिटिशांना पण कर्ज दिलं, नाही तिनं नाव. आणि बयाजी शिंदे कराडच्या जवळच्या गावची होती. अकबराच्या काळामध्ये रिचेस्ट लेडी कोण होती की जिचा स्वतःचा बिझनेस होता, मर्चंट, म्हणजे मुघल लोकांची कमर्शियल हे नव्हतं, पण तिचं कमर्शियल तिचं मर्चंट होती. ती कोण नाही पटकन सांगता येणार, पण ती पण होती जोधा अकबर. म्हणजे जोधा हे तिचं खरं नाव नाही आहे, हरेका नाव आहे तिचं. तर ती शी वॉज द रिचेस्ट लेडी ऑफ दॅट टाईम. म्हणजे अशा असंख्य गोष्टी, असंख्य की ज्याच्यामुळे आपल्याला अभिमान वाटेल. असंख्य स्त्रिया, असंख्य पुरुष. नावं घ्यायची झाली तर कमी पडेल, कारण त्याच्यावर माझे 6 खंड मी लिहिती आहे. बरं. 2 प्रकाशित झालेत आणि लेडी वॉरियर्स आता येईल, प्रकाशित नुकतंच होईल. ते लिहिताना मला जाणवलं की मला 60-70मध्ये जे कळलं ते जर मला लहान वयात कळलं असतं तर कदाचित आजची अनुराधा गोरे खूप वेगळी झाली असती. मनीषा, याच अनुषंगानं विचारायचं आहे की जीवन समर्पित करणं पूर्णपणे ही खूपच उदात्त वेगळी भावना आहे. पण एक साधी गोष्ट की लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या वस्तूपासून मोठ्या गोष्टीपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये देशकार्य पाहणं किंवा एक चांगली भावना ठेवणं हे रुजवणं मुलांपासून मोठ्यांपर्यंत कसं शक्य आहे ते? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकेल की आपण असं बोलतो की आता आपल्याला एक व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला लागूनच आपल्याला एक विचार स्वातंत्र्य पण मिळालं आहे. ओके, व्यक्ती स्वातंत्र्य प्रॉपर मिळालं आहे, आपण ते तसं जगतोही आहे. पण खरंच आपल्याला विचार स्वातंत्र्य जो मिळाला आहे आपण तो जगतोय का, तो अजून जरा बांधील आहे. जसं ह्या म्हणाल्या की कॉम्पिटिशन्स प्लस कम्पॅरिझन्स पण येतात, प्लस आपण ह्या दडपणाखाली खूप आहोत. पॅरेंटिंग जर मी एक्झाम्पल घेतलं तर माझ्या मुलाचा इंटरेस्ट कशात आहे, त्याचं करिअर कशात आहे, त्याची आवड काय आहे हे आयडेंटिफाय न करता त्या मुलाने ते का घेतलं, त्याच्यामध्ये कितपत करिअर आहे, मग तूही तेच घे, हे डिरेक्टली लादणं. ठीक आहे, इथे काय विचार स्वातंत्र्य आहे पण नो डिसिशन. मग ही चेन कॅरी फॉरवर्ड होते मुलाकडे की अरे माझी आवड काय, मला सक्सेस कशामध्ये, मी पॅकेज बघू की आवड बघू. त्यापेक्षा नको, माझ्या मित्राने जर ते कॉलेज घेतले ना मीही ते घेतो. परत डिसिजन मेकिंग नाही. पर्सनल ग्रोथ बरोबर देशाला कॉन्ट्रीब्यूट करणं हे इंटरलिंक्ड आहे. कारण देशासाठी एक चांगला माणूस बनणं भागच आहे. जरी आपण विचार केला सेल्फिश की नाही मला चांगली व्यक्ती बनायची आहे, चांगली व्यक्ती बनायला जे आपण एफर्ट्स घेतो जे छोटे छोटे आहेत त्याच्याने इव्हेंच्युअली आपण कॉन्ट्रीब्यूट करतो देशासाठी. कारण आपल्यासाठी चांगले विचार आले तर आपण देशाला चांगलंच देतो. आणि असेच क्रांतिकारक होऊन गेले, ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी जे करून ठेवलं त्याच्या आज आपण जीवनगाथा अतिशय गर्वानं पाहतो. आणि ती गीतं ऐकूनही अक्षरशः स्फुरण चढतं. किमान त्या गीतातनं जरी स्फुरण चढलं तरी सुद्धा त्याची एक प्रमुख बाजू आहे, ती सांगण्याचं काम मनीषा यांनी केलेलं आहे. ऐकूयात ते गीत नेमकं काय आहे.
खरंच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सगळ्यांच्या आठवणी अशा ताज्या आहेत. आणि आज खरं तर गोरेबाई, देश हा अमृत महोत्सवी वर्ष जरी साजरा करत असला तरी देश पोक्त न होता तो अधिकाधिक यंग होतोय, तो अधिकाधिक तरुण होतोय, टेक्नोसॅव्ही होतोय. त्याचा कसा फायदा करून घ्यावा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं काय सांगाल? मला वाटते त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, अमर्याद गोष्टी आहेत, अमर्याद गोष्टी आहेत. एक तर आपण म्हणूया देश तरुण होतोय म्हणजे नुसती तरुणांची संख्या जास्ती होती असं नव्हे, तर वृद्ध लोकसुद्धा स्वतःला वृद्ध न समजता, म्हणजे जर तू रस्त्यात फेरफटका मारला असता तुला पूर्वीसारख्या वृद्ध स्त्रिया दिसणार नाहीत. हाऊ टू कॅरी युअर सेल्फ यंग. नुसतं त्या दिसायला यंग असतात असं नाही, तर मनाने यंग असतात. तिसरी गोष्ट अशी आहे की आजकाल वयातलं अंतरही कमी झालं आहे. दुसरं म्हणजे देश, त्याच्यातलं अंतर कमी झालं आहे. मी तर म्हणते प्रत्येकजण जन्मापासून डायरेक्टली और इनडायरेक्टली काही ना काही शिकतच असतो आणि ते त्याचं शिक्षण आधी मरेपर्यंत सुरू असतं. ह्या सगळे जर आपण विद्यार्थी काउंट केले तर शिक्षणातले जे आहे ऑब्झर्वेशन, 4R, जे रीड, राईट वगैरे असेल ते, क्यू फॉर क्वेश्चनिंग, डी फॉर डिस्कशन, सेल्फ रिअलायझेशन, ह्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या हातात जगात म्हणजे काय म्हणूया मुठीत आपल्या पामवर जग आलेलं आहे अक्षरशः. त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा. काही जण टीका करतात की ती फक्त इन्फॉर्मेशन आहे. मला हे पटत नाही. इन्फॉर्मेशनचं नॉलेज कसं करायचं. जसंही म्हणाली की जर म्हणजे फक्त जाणीव आहे माझे हक्क आणि कर्तव्य या दोन्हीची, तर आता आलेली इन्फॉर्मेशन नॉलेजमध्ये कशी चेंज करायची हे प्रत्येकाला कळतं. पूर्वीसारखं आजकाल फक्त व्हर्टिकल ग्रोथ नाही आहे, तर हॉरिझॉन्टल म्हणजे तुमच्या नवीन पिढीच्या प्रोफेशन्स पण तुम्हाला बदलावे लागतात. या हातात आलेल्या छोट्या मशीनचा वापर करून, म्हणजे मी तुला म्हटलं तसं माहिती मिळवता येते, प्रोसेस करता येते, प्रोड्यूस करता येते. त्याच्याशिवाय घरी बसल्या बसल्या तुम्हाला ऑनलाईन कोर्सेस कोणते आहेत, जॉबच्या संधी कोणत्या आहेत, मला कुठे काय करता येईल, म्हणजे काही वेळेला अनपेक्षितपणे आपल्याला ह्याच्यावर पॉलिटिकली अवेअर राहता येतं. अनेक गोष्टी करता येतात. आणि मला वाटते पहिलीपासून, त्याच्याही आधीपासून, शाळेत मूल येण्याच्या अगोदरपासून त्याला हे सगळं माहिती असतं की जे आम्हाला शिकावं लागतं आजकाल. तर त्याचा खूप छान उपयोग करून घेता येईल. मला वाटते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासाचा जो वेळ आमच्या पिढीचा खूप जायचा. नोकरी करायची आहे, तुम्ही राहता पार्ल्याला, अंधेरीला किंवा डोंबिवलीला राहता आणि चर्चगेट विटेला जायचं आहे, वर्क फ्रॉम होम ते शक्य आहे. आणि आजकाल तुला अशी असंख्य मुलं दिसतील सांगताना की कोरोनाच्या काळामध्ये हा एक खूप चांगला फायदा झाला की त्या मुलांनी त्याचा उपयोग असंख्य कोर्सेस, डायव्हर्सिफाईड कोर्सेस करून घेण्यात घेतला. पालकांच्या मीटिंग्स असतात. मला वाटते पेरेंटिंग तर ही तर म्हणते तसं आत्ताच ज्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या आपल्या कुलगुरू गेल्या त्यांच्यासारख्या अशा असंख्य जणी आहेत की बिफोर यू गिव्ह द बर्थ त्यांचं मेंटल प्रिपरेशन करणं. मात्र हे खालपर्यंत झिरपतं की नाही मला माहिती नाही. सुशिक्षित वर्गात ठीक आहे, पण खेड्यापाड्यामध्ये हेच काम कीर्तनं करतात, अभंग करतात, त्यांचे मेळे करतात, त्यांचे पारंपरिक नृत्य सण असतात ते करतात. हा अनुभव माझा पण आहे. आणि मुळात जे असे भरकटलेले आहेत आणि विचारांनी सुद्धा खूप भरकटलेले लोक आहेत, त्यांना एका ठिकाणी आणणं हे गरजेचं आहे. आणि तशा स्वरूपाचं एक गीत आपल्या पुढे श्रुती सादर करणार आहे, मात्र तिचा काहीतरी अनुभव आहे तोही ती सांगते. कलाकार असून आपण समाजाला काय थोडंफार योगदान आपल्याकडनं दिलं जाऊ शकतं ह्याचा खूप विचार येतो. एस्पेशली देशभक्ती या विषयावर. तर मला अभिमान वाटतो हे सांगायला की माझी आजी आजोबा दामोदर भावे आणि प्रतिभा भावे हे संघ आणि समितीसाठी खूप कार्य केलेलं आहे. आणि देशासाठी घरामध्ये कायम पॅट्रिऑटिझम हा विषय असायचा. आजोबांना कायम वाटायचं की आम्ही मुलांनी कुणीतरी मिलिटरीचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि कृतज्ञता असली पाहिजे आपण ज्या राष्ट्रात जन्म घेतला आहे त्याच्याबद्दल. ह्याच्याबद्दल कायम काहीतरी विषय असायचेच. आता पुढे आता मी कलाकार झाले, आईवडिलांमुळे संगीत या क्षेत्रामध्ये आले, तर आमचं माध्यम संगीतच आहे. त्यामुळे पॅट्रिऑटिक सॉंग्स किंवा त्या निमित्ताची गाणी ही समाज प्रबोधनात्मक गाणी ह्याच माध्यमाने आम्ही लोकांपर्यंत पोचू शकतो. तर तेही एक समाधान आहे की हे एक माध्यम तरी आम्हाला दिलेलं आहे. तर एक खूप सुंदर अनुभव सांगू इच्छिते की पॅन्डेमिकच्या काळात जेव्हा आपण सगळेच आपापल्या घरात अडकलेलो होतो तेव्हा आम्ही सगळेच व्हिडिओ हा सर्वसाधारण सगळ्यांनीच आजमावलेला एक प्रकार आम्ही सगळ्यांनी उपयोगात आणला होता की व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं. तर स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचं अजरामर काव्य नेमज सीने ह्या गाण्याचं इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन मी अगदी सहज एका सहवादकाबरोबर पोस्ट केलं आणि ते इतकं
सुंदररित्या सगळ्या लोकांपर्यंत पोचलं, अतिशय व्हायरल झालं आजच्या भाषेत म्हणायचं तर एक आनंद होतो की आपण एक थोडंसं माध्यम आपण काय योगदान देणार, पण इतकं सुंदर काव्य जे लोकांपर्यंत ऑलरेडी पोचलं आहे, पण आपण जर एक निमित्त ठरलो की समजा लहान मुलांना ते आवडलं, एक व्हायलिनवर वाजवलं आहे म्हणून किंवा काहीतरी निमित्त असून, तर त्याच्यात थोडासा खारीचा वाटा म्युझिशियन्सचा असू शकतो, याचा फार आनंद आहे. सो ते गाणं आपण थोडंसं ऐकूया. नक्की. वा, खूप सुंदर. खरं तर याच नोटवरती एक विचारायचं आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त एक काय संदेश तुम्हाला वाटतो की द्यायला हवा आधी गोरेबाई? हित शेवटी कशात आहे, कारण या क्षणाला ही खूप गरजेची आहे की शांत डोक्याने भारताला पूरक अशा प्रकारचं वागणं, बोलणं, कृती प्रत्येकाच्या हातून झाली पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही प्रकारे करा असं मला वाटतं. मनीषा. नेहमी आपल्याला कंप्लेंट्स असतात की हे एवढं करप्शन चाललं आहे, एवढं चुकीच्या गोष्टी चालल्यात, ह्या त्या. ठीक आहे, नो इश्यू. यू गॉट ऑप्शन. त्या क्षेत्रातलं ज्ञान घ्या, त्या क्षेत्रात उतरा आणि बदल घडवा. सो डोंट कीप ऑन आस्किंग फॉर द चेंज, बी द चेंज. जरी देशाचा एक आदर्श नागरिक बनायचा असेल तर एक कपटासुद्धा आपल्याला रस्त्यावरती पडू द्यायचा नाही. ही अगदी साधी गोष्ट असते, पण तीही अनेकदा होत नाही, तिच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि अशाच गोष्टी टाळून जर आपण खरंच देशासाठी काही करायचं असेल तर मुळात आधी आपल्या घरापासून सुरुवात करावी, त्यानंतर आपला परिसर, आपला समाज, आणि मग हळूहळू हा संपूर्ण परिसर वाढता ठेवावा. मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत जाण्याचा जर प्रयत्न झाला तर अर्थातच ते खरं देशकार्य असेल आणि देशासाठीची ती खऱ्या अर्थानं एक आदर भावना असेल, आदरांजली असेल. याच नोटवरती एक सुंदर असं यूथसाठीचं गीत सादर होतंय.